कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. खळवेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणरायाच्या स्तुतीने व माता सरस्वती यांच्या पूजनानं करत असतो. त्याप्रमाणे कुठलाही कार्यक्रम हा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी गरज असते ती अध्यक्षांची. आणि म्हणून ते स्वप्नात सत्यात उतरवलं आणि त्यासाठी धडपड घेतली. ते दिवंगत मुख्याध्यापक आदरणीय श्री जगताप सर आज आपल्या हयात नाहीये. त्यांचंही स्मरण आजच्या निमित्तानं होतंय. त्यांच्याही प्रतिमेचं पूजन सर्व शिक्षक वृंदांच्या माध्यमातून व्हावं व त्यांनी ते करावं अशी मनपूर्वक विनंती करतो. दीपप्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. यांचाही सत्कार करणं विद्यार्थी आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच राहुल निंबाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय सय्यद सरांचा सत्कार करावा. शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. एक प्रातिनिधिक स्वरूपातून या ठिकाणी आपला सत्कार तर झालेला आहे, परंतु काही माजी विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्या गीताच्या माध्यमातून स्वागत गीताच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं स्वागत करत आहे. बालकन
खूप खूप धन्यवाद. स्वागत गीताच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात होते आहे. सर, अभिमान वाटतो की मी नेहमी सांगत असतो की आज 2005च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना म्हणजे अंदाजे ते 20 वर्षानंतर पुन्हा एकत्रित काय यावं वाटतं याचं नेमकं गमक काय आहे. मी मागच्या एका कार्यक्रमात बोललो होतो की आयुष्यात अनेक मित्रमैत्रिणी वयाच्या 35शी ओलांडत असताना मिळत जातात. शाळेच्या माध्यमातून असेल, कॉलेजच्या जीवनात असेल किंवा जॉब करत असताना, आपापल्या कर्तव्यावर चालत असताना, सहकारी जीवनात असेल, अनेक मित्र मैत्रिणी, व्यापारी, समाज, लोक भेटत राहतात. माणसं येतात, माणसं जातात. परंतु तब्बल 20 वर्षानंतर सुद्धा मला माझ्या शाळेतल्या मित्राला, माझ्या शाळेतल्या मैत्रिणीला का भेटावं वाटतं याचं गमक जर त्या कशात असेल तर त्या निस्वार्थ मैत्रीमध्ये आहे, मला असं वाटतं. आणि म्हणून आजच्या या शिखर पावलाच्या वाटात उभत अंतरावरून आपल्या आपल्या रोजच्या रुटीनला कुठंतरी स्टॉप देत येण्याचा मोह या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याला व विद्यार्थिनीला आवरता येत नाही. आणि म्हणून पुढच्या जीवनातली होणारी मैत्री मला वाटतं ही कुठंतरी एखाद्या स्वार्थ साधन झालेली असेल, परंतु शालेय जीवनातली अशी मैत्री आहे की जिला नैसर्गिक मैत्री म्हणता येईल. आणि ती मैत्री आणि त्या मैत्रीची हात कुणी टाळू शकत नाही. आणि म्हणून आजचे हे सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. आदरणीय भाऊसाहेब गायकवाड हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बॅचच्या वतीने करण्यात येत आहे. भाऊसाहेब गायकवाड यांना विनंती आहे की आपण कृपया समोर यायचं आहे. सतीश कुलते यांनी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचाही या ठिकाणी सत्कार करूया. पूर्ण करणं याला कदाचित आपण विजय होणं म्हणू शकतो, परंतु ते स्वप्न पूर्ण जरी नाही झालं तरी आयुष्याचा प्रवास आपल्याला पुढचा कसा करायचा आहे याचं मनात सामर्थ्य निर्माण होणं ही फार महत्त्वाची आणि यशस्वीतेची पायरी आहे. यशस्वी होण्याची कला आपल्याला या ठिकाणी आपल्या शालेय जीवनात शिकवली जाते. आणि त्या सगळं वातावरण ग्रामीण आपल्या सद्गुरू नारायण महाराज विद्यालयाचं आहे. आणि म्हणून त्याच सुविचारानं, त्याच मोटिवेशननं आमचे सर्व विद्यार्थी विविध क्षेत्रात, त्यामध्ये शेती असेल, व्यापार असेल, नोकरी असेल, सीमेवर असेल, विविध ठिकाणी आपले या ठिकाणी सर्व विद्यार्थी सेवा देत आहेत. असं म्हणतात की शिक्षक हा समाजाचा आरसा असतो आणि तो आरसा या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाला याचा आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून अशा काही अनेक विद्यार्थ्यांच्या भावना आहेत आणि त्या भावना आपल्या मनोगताच्या माध्यमातून विद्यार्थी मांडतील. त्यामध्ये मी जसं सांगितलं वेगवेगळ्या क्षेत्रात आपले विद्यार्थी कार्यरत आहेत. अभिमान वाटतो की ज्यांना आपण शिकवलं, घडवलं तेच एक विद्यार्थी आज शिक्षक म्हणून आपल्याकडे कार्यरत आहे आणि आपल्या खुर्ची जाऊन बसण्याचं त्यांना आपण या ठिकाणी भाग्य दिलं. खरोखर आम्हाला याचा अभिमान वाटतो. आदरणीय डांगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व आपलं मनोगत मांडायचं आहे. आदरणीय डांगे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय राशीनकर सर, त्याचबरोबर विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहशिक्षक आदरणीय सय्यद सर, आमच्या विद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, आमचे मार्गदर्शक, ज्यांनी वेळोवेळी स्टेजवर येऊन बोलायचं कसं हे आम्हाला शिकवलं असे खिलारी सर, आमचे क्रीडा शिक्षक आदरणीय चव्हाण सर, आपल्या शाळेकडे नेहमीच ज्यांचं लक्ष असतं असे आपले सोपानभाऊ पाटील बारसे यांचे चिरंजीव, आमचेच सहकारी आदरणीय बारसे सर, यानंतर गोरसे सर, आमचे नॉन टीचिंग कर्मचाऱ्यामधील आमचे सावंत सर, साखरे मामा, जालू मामा, गिरगावमधील प्रसिद्ध युवा उद्योजक आदरणीय संदीपराव पाटील बारसे, विचार मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आज या ठिकाणी आपला स्नेहसंमेलनाचा हा कार्यक्रम
स्नेहसंमेलन अर्थातच गेट टुगेदर 2004-05 या वर्षी आम्ही सद्गुरू नारायणगिरी महाराज विद्यालयामध्ये 10वीला शिकत होतो आणि 10वीच्या वर्गामध्ये शिकत असताना त्यावेळेला जो काही अनुभव आम्हाला आला त्याला थोडासा उजाळा मी या ठिकाणी देणार आहे. कारण बाकीचं बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आजची ही 1 दिवसाची शाळा, या 1 दिवसाच्या शाळेमध्ये निदान वर्षभर जे काही शिकलो ते मला थोडक्यात सांगायचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आज जे आमची विद्यालयाची धुरा सांभाळतात राशीनकर सर, खऱ्या अर्थाने इंग्रजी विषयाचं ग्रामर जर म्हटलं तर त्यात सरांचा हातखंडा होता. सर एवढ्या चांगल्या पद्धतीनं ग्रामर शिकवायचे की अक्षरशः सरांचं बोर्डावर वाक्य लिहून होईपर्यंत सगळे विद्यार्थी आता समोर बसलेले यांचं वाक्य तयार राहायचं. एवढं चांगल्या पद्धतीचं ग्रामर सर त्या ठिकाणी आम्हाला शिकवत होते. यानंतर स्वर्गीय जगताप सर, दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये नाहीत, आपल्याला 10वीला मराठी विषय शिकवत होते. अर्ध्या वर्षापर्यंत सरांनी मराठी उत्कृष्टपणे शिकवलं आणि अर्ध्या वर्षाच्या नंतर स्टेजवर उपस्थित असलेले आपले आदरणीय खिल्लारी सर 10वीला मराठी विषयाला शिकवायला आले. तर खिल्लारी सर ज्या वेळेला आले आणि त्यांनी अध्यापनाला सुरुवात केली तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपण सगळेजण पिकअप झालो. म्हणजे खऱ्या अर्थाने सरांनी विद्यार्थ्यांना अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया व्यवस्थितरित्या समजून सांगितली आणि सगळेच विद्यार्थी अतिशय तल्लीन होऊन सरांच्या क्लासमध्ये सर काय शिकवतात हे ऐकत होते. यानंतर आपले क्रीडा शिक्षक चव्हाण सर आपल्याला खेळाचं ग्राउंड त्यावेळेला पुरेसं नव्हतं. त्या ठिकाणी आपली जिल्हा परिषदची जी शाळा होती त्या शाळेत ते चिल्ले पिल्ले आणि आपण सगळ्यांची गर्दी असायची आणि तिथं खेळायला ग्राउंड नसल्यामुळं आपली थोडीशी फजिती झाली हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण तरी सुद्धा सरांनी आपल्याला वेगवेगळ्या खेळामध्ये सहभाग घ्यायला लावला, वेगवेगळ्या खेळांचं कौशल्य आपल्यामध्ये रुजवलं. त्यानंतर खऱ्या अर्थाने मी 10वीला म्हणजे त्याच वर्षी गिरगावच्या शाळेमध्ये आलो होतो. तुम्ही सगळेजण 8वी-9वी पासून त्या शाळेमध्ये शिकत होता. मी आणि माझा भाऊ अंकुश म्हणून आम्ही दोघं जण 10वीला त्या शाळेमध्ये आलो. तर त्यावेळेला माझी अवस्था अशी होती की सायकलवरून पाय पुरत नव्हते, उंची सगळ्यात जास्त कमी होती, शरीराने फार बारीक होतो आणि सायकलवरून पाय पुरत नसल्यामुळं मला शाळेत यायला उशीर व्हायचा. 2-3 वेळेस सय्यद सरांनी अशा छड्या दिल्या, कारण परिपाठाच्या रांगेत पहिल्या नंबरला मीच उभा असायचो. सरांच्या छड्या मिळाल्या तेव्हापासून मात्र मी उशिरा आलोच नाही. दररोज वेळेवरच शाळेत यायचो. तर खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये शिस्त बाणवण्याचं काम सय्यद सरांनी केलं. शिस्त काय असते ही खऱ्या अर्थाने सरांकडे आजही पाहिल्यानंतर कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2014 सालापासून मी माझ्या सर्व गुरुजनांसोबत आपल्याच विद्यालयामध्ये माझ्या कार्याला सुरुवात केली. ती माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मी आज जे कोणी आहे किंवा आहे, मला जे काही आज मिळालेलं आहे त्यामध्ये माझ्या या सर्व गुरुजनांचा सिंहाचा वाटा आहे. आणि यांच्यामुळंच आज मी या ठिकाणी आपल्या गिरगावच्या शाळेत कार्यरत आहे. आपल्या बॅचची एक खरी आठवण म्हणजे मी. माझ्याकडे पाहिल्यानंतर आपल्या सर्वांची आठवण सरांच्या स्मरणात कायमच राहते. आणि आपल्या बॅचमधील कोणीही विद्यार्थी शाळेत जर आला तर मी सरांना आवर्जून सांगतो, सर हा माझा क्लासमेट आहे. खऱ्या अर्थाने तो एक अभिमान वाटतो. त्या ठिकाणी थोडंसं बरं वाटतं. सांगायसारखं भरपूर आहे, बोलण्यासारखं पण खूप आहे, खूप काही बोलता येऊ शकेल, परंतु वेळेची पण मर्यादा आहे.
मी माझ्या सर्व गुरुजनांना धन्यवाद देईन की त्यांनी आज वेळात वेळ काढून कार्यक्रमाला हजेरी लावली. आपल्या गावातील प्रसिद्ध उद्योजक संदीपराव पाटील बारसे हे देखील आपल्या कार्यक्रमासाठी हजर राहिले. याबद्दल माझ्या सर्व गुरुजनांचं, उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं आपल्या सर्व बॅचच्या वतीनं आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांनी आमच्या जीवनात कसा बदल केला आणि आज जे काय आहोत ते कसं शिक्षकांमुळे आहोत. जीवनात व्यक्तिमत्वाची बांधणी ही शिक्षकांमुळे कशी झाली हे अगदी सविस्तरपणे या ठिकाणी डांगे सरांनी सांगितलं. पहिला आई असते लहानचं मोठं होण्यासाठी, त्याच्यानंतर शिक्षकाला मोठा असतं. आणि दुसरी गोष्ट जर म्हटली तर आपण लहानचा जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस आपल्यासोबत आपली नातीभूती जन्माला सोबत येतात. पण दुसरी नाती जी जन्माला घालतो आपण, एक तर पहिली आपली मैत्री, ती आपण मनापासून सुरुवातीला करतो. ती सर्व मैत्री ती आपण आज एकत्र आहोत, बघतोय, दिसतंय. जे काही आपल्या भावना असतील त्या उत्कृष्टपणे या ठिकाणी मांडल्या. खरोखर आपल्याला पुन्हा एकदा 10वीच्या वर्गात बसलो की काय याच्यानंतर विद्यार्थ्यांकडून कोणी बोलण्यास इच्छुक आहे का? माझ्याकडे जी नावं आली होती याच्या व्यतिरिक्त जर कुणाला विद्यार्थिनींकडून जर कुणाला मनोगत मांडायचं असेल. हॅलो, थोडासा जोरात बोल, थोडासा जोरात बोल. प्रयत्न केले व्हायच्या 42 वर्ष पोलीस कारण की येणार ट्रेनिंग चालू असताना तो आला, ट्रेनिंग चालू आलेला असताना. आणि आमचे गावातले उद्योजक देव माणूस मानतो त्यामुळे आम्ही बादशे त्यांनी गावात उद्योग उभारला, गावाला लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. कमीत कमी 100 मुलं त्यांच्या हाताखाली काम करतात. अभिनंदन मी मानतो. गणेश काय करतो तू सांग. गणेश तू काय करतो तुझं परिचय दे. मी माझा परिचय देतो, बाकी नंबर दे. मी शेती करतो, मला 2 मुली 1 मुलगा आहे. बस 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 एवढंच परिचय पाहिजे, एवढंच परिचय पाहिजे. धन्यवाद. ठीक आहे, ओके, धन्यवाद. नमस्कार, सर्व सरांचे स्वागत. भगवान समोर असा. फक्त नाव सांगा. नंदू दात्र, मी राहणार शिरगाव. मी सध्या जॉबला पुण्यामध्ये महिंद्रा कंपनीत काम करतोय. आज एकदम चांगलं वाटतं की सर पुन्हा भेटताय 20 वर्षानंतर. बस. फॅमिली बॅकग्राऊंड. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. सर्व सरांना धन्यवाद आले होते. आजचा दिवस गेट टुगेदर स्टेज संमेलन या निमित्तानं आपण सर्व विद्यार्थी सगळे एकत्र आलो आहोत भेटीसाठी. माझं नाव विष्णू जगन्नाथ भांडे, शेती व्यवसाय करतो, बागायती शेती, आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी. सर्वांना नमस्कार. माझं नाव संतोष साहेबराव थुके, मी शेतीच करतोय आणि 2 मुले. शेवटे मी बाबुळगावचा खुर्द. सध्या मी ग्रामपंचायतमध्ये ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो. आता फॅमिली. नमस्कार, माझं नाव राहुल लिंबाळकर, मी सध्या शेतीच करतो आणि छोटासा व्यापार करतो. दिनेश वगैरेचा घेरणार राहणार हनुमंतगाव. मी मंडपचा व्यवसाय करतो. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. नमस्कार, मी कचरो जगन्नाथ असोरे. तर आल्यालाच मला बोलले, अरे तू डबल कसं काय आला? त्यांना काय करणार म्हणला सर, कारण की माझ्या आयुष्यात डबल इंजिन गणेश अशोक सोमवंशी, शेतीच करतो. शिवाजी रामचंद्र लांडे, मी शेती प्लस दुधाचा व्यवसाय करतो. तर माझं आजच्या कंडिशनला 200 लिटर दूध आहे. आणि आता मी माझ्या गावामध्ये उपसरपंच म्हणून कार्यरत आहे. कुटुंबिक माहिती म्हणलं माझे 2 मुलं आहेत. मी सचिन नागरगोटे, शेती करतो आणि भाजीपाला व्यापार करतो. ठीक आहे, ओके. शेती. माझं नाव
शेती करतो आणि एक मुलगा आहे. गीतांजली फोटो स्टुडिओच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देणारे आमचे मित्र रामेश्वर कोकालापुरे आपण एक समोर येऊन या ठिकाणी ओळख करून द्यायची आहे. माझं नाव राम शिवाजी कलापुरे. मी फोटोग्राफीचा व्यवसाय करतो आणि शेती करतो आणि प्लस दूध व्यवसाय करतो. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. धन्यवाद. यानंतर रामेश्वर थोरात हे या ठिकाणी शाळेवर क्लार्क म्हणून आहेत आणि आयोजन संयोजनाच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावली ते आपण ओळख करून देतो. सर्वांना नमस्कार. माझं नाव रामेश्वर मच्छिंद्र थोरात. मी आता आदिवासी विकास आश्रमशाळा येथे कार्यरत आहे सध्या. माईक जो होता कन्नड येथे कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा आणि मुलगी. शालेय समितीचा अध्यक्ष सांगा. शेती करतो, 1 मुलगा आहे, 1 मुलगी. असं जरी बोलले असेल तरी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यानंतर फार्म सर्व्हिसेस मध्ये वेगवेगळ्या मशिनरीच्या माध्यमातून पंचक्रोशीची सेवा फेमस आहे. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचे स्वागत. त्यानंतर रवींद्र भाऊ पिंपळे यांनी आपला परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार सर. माझं नाव रवींद्र नानासाहेब पिंपळे. मी शेती करतो, रॉयल शेती. माझा 1 मुलगा 1 मुलगी. मुलगा बी आलेला आहे माझा. अरे बाकीच बोला. माझं नाव वसीम मेहताब सय्यद. टोपण नाव राजू सय्यद. तो पण नाव आहे, तो पण नाव. छोटासा एक धंदा करतो व्यवसाय. माझं नाव संतोष नारायण गायकवाड. मी शेती करतो. नमस्कार. मी लग्नाच्या अगोदर परिचय सांगते तुम्हाला. आशा भाऊसाहेब चोबे, राहणार हनुमंत गाव. आणि लग्नानंतरचा परिचय कावेरी भाऊसाहेब गायकवाड, राहणार गाडे पिंपळगाव. माझा 1 मुलगा आणि मुलगी आहे. अजून बोललेलेच नाही. ठीक आहे, प्रेशर न घेऊ. नंतरचं नाव मनीषा नंदू जाधव. माझा मुलगा पण आलेला आहे, मुलगी पण आलेली. मला 2 मुलगा, 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. आणि मी शेती करते. माझे मिस्टर जेंट्स टेलर आहे. धन्यवाद. ठीक आहे. नमस्कार. माझं नाव इकडचं नाव ज्योती बाबासाहेब पिंपळे आणि तिकडचं नाव ज्योती संजय खैरनार. मी शेतीच करते. मला 1 मुलगी आहे. ठीक आहे. माझं नाव मैया अर्जुन नेद्रे. लग्नानंतरचं नाव माया नारायण पवार. मी घरीच असते. मला 1 मुलगा आणि 1 मुलगी. माझं लग्न आधीचं नाव उज्ज्वला गंगाधर चोपे, राहणार हनुमंतगाव. लग्नानंतरचं नाव माधवी संदीप कडू, देवळाली प्रवरा. आणि मला 1 मुलगा आणि 1 मुलगी. हाऊसवाईफ. अर्चना चंद्रकांत निंबाळकर. अर्चना अशोकराव निंबाळकर, राहणार शिरसगाव. अर्चना चंद्रकांत वाघ, 1 मुलगा. स्वाती बाबासाहेब दुशी, राहणार शिरसगाव. आणि माझ्या मिस्टरांचं नाव आहे विलास राजधर आवटे, गाडे पिंपळगाव. मला 2 मुलं आहेत. लग्नाच्या अगोदरचं नाव भागीरथी श्रीदास बारशे. लग्नाच्या नंतर वंदना विलास मोठे, राहणार गोयगाव. मला 2 मुलं आहेत. माझं लग्नाच्या अगोदरचं नाव मीना बाबासाहेब डाहुके आणि लग्नानंतरचं नाव मीना रमेश महाजन. मला 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी. आम्ही शेती करतो. नमस्कार. मी जयश्री विजय धनेश्वर. सॉरी. लग्नाच्या अगोदरचं नाव जयश्री रावसाहेब भरपुरे. लग्नाच्या नंतरचं नाव जयश्री विजय धनेश्वर. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगा मुलगी. मुलाचं नाव प्रणव विजय धनेश्वर, 10वीला आहे. आणि मुलगी प्रज्ञा विजय धनेश्वर, 8वीला. आणि हे माझे मिस्टर टीचर आहे, शिक्षक आहे. माझं नाव जिजा बाळासाहेब बोड. मी गिरगावचे होते. आता संगीता संगीतकर, मालगाव. माझ्या मिस्टरचे दुकान आहे आणि माझं गृह उद्योग आहे. मला 2 मुलं, 1 मुलगा 1 मुलगी. नमस्कार. मी उषा अण्णासाहेब गुट्टे, गिरगाव. आता सध्या मला जातेवाला दिलेलं आहे. मी शेतीच करते. आणि आताचं नाव माझं उषा भगवान ठेन. मला 1 मुलगा. पहिले सर्व सरांचे धन्यवाद करते सरांनी. माझा
माझं नाव पहिले मनीषा लक्ष्मण डाके, लग्नानंतरचे नाव मनीषा किरण इंगळे. मला 3 मुलं आहेत, 2 मुली आणि 1 मुलगा आणि शेती धंदा. माझं नाव शेख यास्मिन आहे. लग्नानंतरचं नाव शेख यास्मिन आणि मोदी. मला 2 मुले आहे, एक फर्स्ट इयरला आहे, एक 10वी. माझे माहेरचे नाव वर्षा कैलास सुरासे, सासरचे नाव वर्षा संदीप शिंदे. आजचा हा जो 1 दिवसीय शाळा कार्यक्रम जो साजरा झाला आहे त्याची मेहनत रामहरिका लपुरे, परदेसी आणि गीता या तिघांमुळे आवर्जून हा साजरा झाला आहे. या सर्वांचे अभिनंदन. सर्व उपस्थित राहिले त्यामुळे त्यांचे अभिनंदन. थोडेसे 2 ओळी बोलायचे आहे. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व गुरुजन व माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. गुरुविना ना मिळे ज्ञान, गुरुविना ना मिळे सन्मान, जीवन भवसागर तरया, चला वंदू या गुरुराया. शाळा म्हणजे खरा आनंद. बालपणी शाळेत यायचा आम्हाला कंटाळा. मोठे झाल्यावर समजलं शाळा म्हणजे आनंद. आनंदाच्या सागरात आल्या अनेक लाटा, कधी मात केली तर कधी हार मानली. शाळेत जाताना मात्र आम्ही जायचो सगळ्यासोबत. शाळेत जायचं म्हटलं की येत होता कंटाळा, पण आता आठवते आम्हाला आमची शाळा. रोजच चालायची आमची दंगामस्ती. शिक्षकांना त्रास आम्ही द्यायचो किती. जेवणाच्या सुट्टीतील धमालच वेगळी होती. सर्वांचे डबे खाण्याची ती मजाच न्यारी होती. अभ्यास न केल्यास सर खूप मारायचे, पण हे सर्व ते आमच्या भल्यासाठी करायचे. आम्हाला वाटायचे कधी होऊ या पिंजऱ्यातून मुक्त. आगाऊपणा केल्यास होता नियम येते सक्त. आधी वाटायची कटकट या अभ्यासाची नको नकोशी, पण आता ही शाळा वाटते आम्हाला हवी हवीशी. अक्षर शिकून आम्हाला शब्दांचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्योत पेटवण्यासाठी समयित हवी वाद, चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असते शिक्षकांची साथ. ज्ञानाचा प्रकाश देण्यात किंवा अखंडता जळतो. जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच कळतो. शिक्षक म्हणजे एक समुद्र, ज्ञानाचा साठा, अनुभवांचा खजिना, प्रत्येकाच्या मनातील एक आदरणीय कोपरा. सर्व शिक्षकांनी व्यवस्थित असं आम्हाला ज्ञान दिलं. ते ज्ञान आज पण मी ज्यावेळेस माझी मुलं शाळेत जातात त्यांना शिकवताना मी ते जे इथं शिकले ते त्यांना हिंदी सर तुम्ही इतके छान शिकवायचे, इतके मोठ्या आवाजात शिकवायचे ना. तुम्ही जे मोठ्या आवाजात शिकवायचे ना, तर तुम्ही धडा शिकवत असतानाच आमचे प्रश्न उत्तर पाठवायचे. कारण तुम्ही कधी कोणता प्रश्न विचारता काय भरोसा नाही, कोणाला पुस्तकच पाठ करून ठेवायचं होतं तुमच्या भागामुळे. आज ती स्ट्रिक्ट मी माझ्या मुलीला पण वापरली. 10वीला होते, 68% पास झाली. आणि खिलाडी सर म्हटलं तर मी त्यांना समजायचे की यांचा मेंदू म्हणजे एक कॅम्प्युटर. इतिहासाच्या कोणत्याही सणवारी विचारा, सगळे तोंडपाठ, मराठीचं कुठलाही विचारा, सगळे लेखकासहित कविता पाठ असायच्या. चव्हाण सर खेळाच्या बाबतीमध्ये खूप विशेष ज्ञान दिलं आम्हाला. मैदानी खेळ खेळलो. आता कसं आमच्या मुलांना नाही भेटत खेळायला. आमची बॅच ती खूप छान होती. सर्वच विद्यार्थी हजर राहिले. सर्वांचे अभिनंदन. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. विद्येची देवता सरस्वती माता स्वरूप सद्गुरु नारायणगिरी महाराज विद्यालयास वंदन. कैलासवासी आदरणीय जगताप सर व उपस्थित सर्व गुरुजनांना दंडवत व सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार. आज या ठिकाणी आपण सर्व 2005च्या 10वीच्या वर्गातील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या स्नेह संमेलनानिमित्त तब्बल 20 वर्षानंतर म्हणजे 2 दशकानंतर आपण भेटत आहोत. एका दिवसाची शाळा शिकूया, पुन्हा लहान होऊया.
ही संकल्पना खरंच आज स्वप्न पडल्यासारखं वाटत आहे, म्हणून म्हणावेसे वाटते. अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचा अर्थ सांगितला. कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांमुळेच कळतो. मी गीता शिवाजी कलापुरे व माझे आत्ताचे नाव गीता संदीप बारसे. आमच्या कुटुंबात 6 मेंबर आहेत. सासू सासरे, एक मुलगा एक मुलगी आणि आम्ही दोघे. 2005 साली मी 10वीची परीक्षा दिली व निकाल लागण्या अगोदरच 1/5 रोजी माझे लग्न झाले व शिक्षणाच्या वयात संसाराची जबाबदारी सांभाळावी लागली. परंतु गुरुजनांनी मला पाठ्यपुस्तकी ज्ञानाबरोबर समाजात व कुटुंबात वागण्याची बोलण्याची शिस्त दिलेली असल्यामुळे वैवाहिक जीवनात याचा उपयोग झाला व सर्वात महत्त्वाचे माझे मिस्टरही या शाळेत शिकलेले असल्यामुळे याचा आमच्या कुटुंबाला खूप मोलाचा फायदा झाला. राशीनकर सरांचे एक वाक्य आठवते, कोणत्याही क्षेत्रात काम करा पण मन लावून करा. हेच वाक्य जीवनात उतरवून मी माझ्या सांसारिक जीवनात 2005 ते 2008 शेती व 2008 ते 2014 शेती प्लस गाय गोटा सांभाळून तो व्यवसाय आम्ही यशस्वी करून दाखविला व आजही आमच्या व्यवसायाला आपले गुरुजन मार्गदर्शक करत आहेत. या जगात आपल्या आई वडिलांनंतर जर आपली काळजी करणारं कुणी असेल तर ते आहेत आपले शिक्षक. आणि आम्ही भाग्यवान आहोत की आजही आमची काळजी करणारे शिक्षक आमच्या सोबत आहेत. आपण सर्वजण उपस्थित राहिलात म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढली व कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व मित्रांचे मी आभार मानते व सर्व शिक्षक वृंद आपण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल आपले आभार. मी एक छोटीशी कविता सादर करू इच्छिते. चला जाऊया सगळे, चला होऊ वार करी. चला जाऊया सगळे, चला होऊ वार करी. वाट पाहे रे आपली आज ज्ञानाची पंढरी. नको साथीलाही काही ओढ ठेवा फक्त मनी. थोडा वेळ काढा आणि घ्याई साधून पर्वणी. किती सरळे दिवस माझ्या शाळेला भेटून. रूप साठवू मनात घेऊ डोळ्यात भरून. ज्या फळ्याने पाजले होते ज्ञानाचे अमृत. हात पाठीवर त्याच्या चला फिरवून पाहू. ज्या मैदानी खेळलो जिथे हरलो जिंकलो. त्याच मातीच्या रंगात पुन्हा मिसळून जाऊ. ऊन पावसात जिथे गात होते राष्ट्रगान. त्याच जागेलाही पाहू आज सलामी देऊन. ज्या शिक्षकांनी दिला ओल्या मातीला आकार. त्याही गुरूंच्या चरणी चला मस्तक टेकवू. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं यश आपण पादाक्रांत करत असतो. त्या वाक्यावरून मला हिंदी कवी दुष्यंत कुमार यांच्या ओळी आठवतात. हिंदी कवी दुष्यंत कुमार खूप छान म्हणतात की हो गई पीर पर्वत सी पिघलनी चाहिए. इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी है. शर्त लेकिन थी ये बुनियाद हिलनी चाहिए. हर गली में, हर सड़क पर, हर नगर, हर गांव में, हर गली में, हर सड़क पर, हर नगर, हर गांव में हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. सारी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे हो कहीं भी आग, लेकिन आग चलनी चाहिए. ही ठिणगी पेटवण्याचे काम शिक्षक आपल्या संस्काराच्या माध्यमातून, आपल्या विद्यादानाच्या माध्यमातून करत असतात. यानंतर विद्यार्थिनींचा परिचय कोणाचा राहिला का? यानंतर मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपण आपलं मनोगत व्यक्त करतो. थोडी सर्दी झाली आहे.
तर या ठिकाणी मी माझा परिचय करून देतो. तुमच्या गावामध्ये म्हणजे विरगावमध्ये आमच्या सौ जयश्री भरभुरे आणि एकाला आडनाव आहे धनेश्वर. माझं नाव विजय धनेश्वर आणि माझं प्रॉपर गाव आहे शिवरबांगल्याजवळ पोखरी याच तालुक्यात मी राहतो. आणि मी सध्या महामहिम राज्यपाल आदरणीय बागडे नाना यांच्या संस्थेमध्ये गेल्या 20 वर्षापासून कार्यरत आहे. 2004ची जॉईनिंग आहे सर माझे आणि आता 20 वर्षे म्हणजे 21 वर्षे कंप्लीट होते. तर मला गेल्या 8 दिवसापासून माझ्या घरामध्ये तिला सारखे फोन चालायचे की गेट टुगेदर आहे, गेट टुगेदर आहे. ठीक आहे. आणि मला पण फार आवड आहे. आणि मी जे काही माझ्या मित्रामध्ये माझं शिक्षण जिल्हा परिषद झालं मनोर हायस्कूलला प्रशालेला. आजही माझे जे हायस्कूलचे मित्र आहेत ते जसे तेव्हा होते 99ला तसे आजही आहेत. त्यानंतर मी माध्यमिकला ज्युनियरला देवरंगरीला गेलो आणि त्यानंतर पुन्हा डीएडला गेलो रयत शिक्षण संस्थेमध्ये सांगलीला. आजही ते मित्र माझ्या म्हणजे सहवासात आहेत. मला 20 वर्ष जरी नोकरी झाले तरी मला असं वाटतंय की मी आजही विद्यार्थी आहे. आणि तुम्हा सर्वांचा आज इथे एवढी संख्या बघून मला खरोखर खूप आनंद वाटला. आणि काही मी आपले मनोगत व्यक्त केले बघा. म्हणजे आपले जे जीवन आहे आणि ज्या गुरूंनी आपल्याला घडवलं आदरणीय राशीनकर सर, आदरणीय आमचे सय्यद सर, स्वर्गीय जगताप सर आणि सर्व गुरुजन वर्ग, खरंच आज हा दिवस तुमचा भाग्याचा दिवस आहे. मित्रहो, काळाच्या ओघामध्ये अनेक बदल होत असतात आणि या बदलामध्ये आपण बघितलं कोरोनासारखी महामारी आली. अनेक आपले जवळचे आप्तस्वकीय गेलेत, अनेक सगळे सोयरे गेलेत, अनेक मित्र गेलेत आणि फार मोठा आघात आपल्या. परंतु या गेट टुगेदरच्या निमित्ताने तुम्ही सर्व एकत्र आला. तुमचे चेहरे बघा, तेव्हाचे चेहरे आता सरांना सुद्धा तुमचे चेहरे ओळखू येत नसतील कदाचित. बरोबर आहे काय? सरांपेक्षा तुम्ही दिप्पाट दिसायला लागलेत. बरोबर सर? तर असो आणि असंच हे तुमचं प्रेम, तुमचा स्नेह हा भरत जाऊ. तुम्हाला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व आदरणीय आमचे सर्व जे स्टाफ आहेत त्या सर्व सरांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आणि मनोगत मांडून या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची शोभाही वाढवली त्याबद्दल पूर्ण 2005च्या बॅचच्या वतीनं तुमचं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये भाऊसाहेब गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनीही आपलं मनोगत मांडायचं. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. आपण 2005ची बॅच राईट. 2005च्या बॅचमध्ये आपण सर्वजण आलात. इथं गुरु आणि शिष्याची भेट झाली आणि त्यामध्ये गुरूंचा जो आदर केला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने धन्यवाद करतो. आणि मित्र आणि मैत्रिणी दोन्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार आणि अभिनंदन करतो आणि पुढील भविष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. सर्वप्रथम गुरुजनवर मनपूर्वक आभार. माझं नाव भगवान भोसले. गेट टुगेदर आमच्या इथे जवळपास मागच्या 1 तारखेपासून आमच्या मागे तर आमच्या शाळेचा गेट टुगेदर आपण जाऊ. आणि आज इथं आल्याच्या नंतर असं वाटायला गेट टुगेदर हा कार्यक्रम आजच्या दिवसापुरता नाही, म्हणजे भविष्यकाळात जाण्यापेक्षा असं वाटायला मला लागलं की आपण भूतकाळात ही 1 दिवसाची शाळापेक्षा रोजची शाळा असं वाटतं. काय त्या काळाचे दिवस असे शाळेत जायचं, साधारणतः अभ्यासांचा भाग ज्या दिवशी अभ्यास झालेला असायचा त्या दिवशी आनंद असायचा, ज्या दिवशी अपूर्ण असायचा त्या दिवशी सारखं तास यायच्या अगोदर मान खाली घालून बसावं लागलं. मनात काय असायचं 2 छात्या 2 फटके बसणार, अभ्यास अपूर्ण असायचा. आणि मग असं वाटायचं त्या दिवशी असं एखाद्या दिवशी असं व्हायचं की ती सर तासालाच यायचं, त्या दिवशी खूप आनंद व्हायचा. सर
तासाला आले नाही. मग काय, मग दुसऱ्या दिवशी पण ते खूप ते जीवन ताज्या झाल्यासारखं असं होतं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेज वाटू राहिलं. खूप खूप धन्यवाद. बराच वेळ होत आलेला आहे. अध्यक्ष भाषणही होणार आहे आणि शिक्षकांचं मार्गदर्शनही आपल्याला ऐकायचे. तत्पूर्वी वेळात वेळ काढून उपस्थित असलेले मान्यवरांमध्ये आमच्या वेरगावचं भूषण युवा उद्योजक आदरणीय संदीप ओबारसे, मी आपणासही विनंती करतो की आपणही या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, मनोगत व्यक्त करावं. 1-2 मिनटं बोला. मला आयोजकांकडून सूचना आहे की आपलंही भाषण झालं पाहिजे, त्याच्यामुळं मी आपणास विनंती करतो की या ठिकाणी 2 मिनिटात आपलं मनोगत मांडायचं आहे. एक जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून मान्यवरांचं आदरणीय संदीप ओबारसे. मी आज उद्योजक म्हणून नाही, आमच्या पिताची आज या ठिकाणी आपण 2005चे 10वीचे बॅचचे विद्यार्थी एक स्नेह संमेलन म्हणून या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. एक दिवसाची शाळा शिकूया पुन्हा लहान होऊया. खरंच याच वाक्यामध्ये आज सर्व काही सामावलेलं आहे की आपण जे या शिक्षकांसोबत जे ज्ञानार्जन केलं आणि त्यांनी जे आपल्याला ज्ञानदानाचं कार्य केलं, त्यात आदरणीय आपले स्वर्गवासी जगताप सर यांची आठवण काढणं मी माझं परम कर्तव्य समजतो की त्यांनीच या शाळेला म्हणजे एक वैभव प्राप्त करून दिलं आणि त्यात आपले 30 धुरा आपले पुढे सांभाळणारे आपले आदरणीय राशिंकर सर असेल, आपले आदरणीय सय्यद सर असेल, चव्हाण सर असेल, खिल्लारी सर असेल, आदरणीय गोरक्ष सर, त्यानंतर आदरणीय सावंत सर की ज्यांनी आम्हाला आज जरी ते म्हणजे अकाउंटिंग किंवा तिथे ऑफिसचं काम बघत असेल पण त्यांनी आम्हाला भूगोल हा विषय शिकवलेला आहे. त्यानंतर कैलास बारसे सर असेल, त्यानंतर गोरसे सर, सॉरी काही शिक्षकांचा परिचय नाही कारण काही नवीन शिक्षक भरती झाले. त्यानंतर आमचे आदरणीय साखरे मामा, जालू मामा आणि या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. तर ज्यांना ही संकल्पना सुचली असेल त्यांचे मी प्रथमतः आभार मानतो की तुम्ही हा जो योग आणून दिला. कारण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे सर्व काही आहे पण कमतरता आहे ती आहे वेळेची आणि तोच आपला अमूल्य असा वेळ आपण सर्वजण या ठिकाणी खर्च करून आलात आणि त्याचा आपल्या भावी जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. कारण मित्रांनो, जे आपले जुने मित्र असतात म्हणजे ही जी मैत्री आहे ही निरागस मैत्री आहे. निरागस म्हणजे यात कुठेही स्वार्थ लपलेला नाही. ही निस्वार्थ मैत्री आणि हे निस्वार्थ मित्रप्रेम टिकवणं ही काळाची खूप गरज आहे. कारण आज आपण बघतो, मीही बघतो की खूप मित्र जोडले जातात पण या मित्रामध्ये जे म्हणजे जे ओलावा जडलेला आहे तो शक्यतो आजच्या या व्यावहारिक जीवनामध्ये बघायला मिळत नाही. खूप मित्रमैत्रिणी मिळतील पण ते फक्त तात्पुरत्या फायद्यापुरते आणि हेच नातं तुम्ही यापुढे जपावं. कारण एकेरी मी मागच्याही गेट टुगेदरला बोललो होतो की एकेरी नावावर हाक मारणारे मित्र जपले पाहिजेत. कारण तुम्हाला मोठेपणा देऊन वापर करून घेणारे खूप लोक भेटतील पण तुम्हाला म्हणजे माझं एक उदाहरण सांगतो मी की ज्यावेळेस आम्ही मित्र भेटतो त्यावेळेस कोणीतरी गर्दीतून मला लारा म्हणून हाका मारतो. आता लारा का म्हणतात तुम्ही समजून घ्या बरोबर. पण त्या म्हणजे तो जो आवाज असतो त्या आवाजाने मनामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं की हा आवाज माझ्या मित्राचा आहे आणि बालपणीच्या मित्राचा आहे. म्हणून यासाठी बालपणीचे मित्र सांभाळा, त्यांच्याशी संपर्कात राहा आणि आपल्याला म्हणजे सरांचं आणि शाळेचं थोडंसं बोलावंसं वाटतं की आज मला तुम्ही नवीन हायस्कूलला होते की म्हणजे शाळेची सुरुवात बघा. मला वाटतं 1992 साली आपण ठराविक शिक्षक आहेत, राशिंकर सर आहेत, सय्यद सर आहेत
यांनी त्या शाळेची विना अनुदानित तत्वावर म्हणजे कोणताही पगार नसताना त्या शाळेची सुरुवात केली आणि त्यांचं तो जो संघर्ष आहे तो मी स्वतः बघितलेला आहे आणि त्याचा नकळत मी माझ्या जीवनात त्याचा खूप मोठा वापर करत गेलो की आपल्याला जे करायचं ना ते मनापासून करा आणि त्याच्यामध्ये यश हे हमखास मिळणार आहे. ते भगवंत आपल्याला देतच असतो आणि द्यावंच लागतं कारण ते आपण तन मन धनाने करत असतो. तर त्याच आज सय्यद सर आपले आयरे सर रिटायरमेंट झालेले आहेत आणि सय्यद सर हे आपलं मला वाटतं 32 ते 33 वर्षाचा कालखंड पूर्ण करून आता 31 तारखेला ते रिटायरमेंट घेत आहेत. तर त्यांनी आपलं अहोरात्र पूर्ण जीवन हे आपलं ज्ञानदानासाठी आणि आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आपण बघितलं. त्यांनी वेळ सुद्धा बघितला नाही. म्हणजे आम्हाला आठवतं शाळेत 4 वाजता शाळेत सुटल्यानंतर सुद्धा आम्ही जर कुठे क्रिकेट वगैरे काही खेळत असलो तर सरांना बघितलं तर आम्ही गायब होऊन जात होतो. म्हणजे त्यांनी फक्त 9 ते 4 हे वेळ नाही बघितली तर त्यांनी अहोरात्र आपलं पूर्ण जो वेळ आहे तो पूर्ण शाळेसाठी समर्पित केला आणि कदाचित त्याचंच एक ते छोटंसं रोपटं आज सद्गुरू नारायणगिरी महाराज विद्यालय आपल्यासमोर एक मोठं वटवृक्ष म्हणून आणि आपल्या परिसरामध्ये एक नावलौकिक त्या शाळेने मिळवलं आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय या शिक्षक वृंदांना जातं. त्यानंतर आपले स्वपनराव पाटील बारसे असेल त्यांनी त्या शाळेसाठी भूमिदान केले त्यांनाही त्याचं बरंचसं श्रेय जातं. आणि यानंतर मित्रांनो म्हणजे हे अशी शाळा आहे की तिथं समजा माझं उदाहरण घेतो की म्हणजे मी त्या शाळेत शिकलो, माझी मिसेस त्या शाळेत शिकली आणि आमचे मुलं पण त्या शाळेत शिकत आहेत आणि आज डांगे सर आपल्या समोर त्या शाळेचे शिक्षक समोर बघून म्हणजे खूप अभिमान वाटतो की शाळेने आपल्याला काय नाही दिलं, खूप काय दिलं. सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करतायत आणि हे फक्त पर्सेंटेज मार्क्सचं नाही तर हे तुम्हाला त्यांनी दिलेलं वागण्याची पद्धत, त्यांनी जे आपले नीतिमूल्य हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप कामी येत आहेत. म्हणून आपण आपल्या जे काही क्षेत्र असेल राजूभाई सय्यद असेल यांना जरी शाळेमध्ये कदाचित कमी हुशार असेल पण आज त्यांनी त्यांचा व्यवसाय इतका व्यवस्थित सांभाळलेला आहे. आज पूर्ण तालुक्यात त्यांचं नाव आहे. त्यानंतर आपले नजर असतील काका नजर ते पण एक उत्कृष्ट शेतकरी आहेत, प्रगतशील शेती आहे. त्यानंतर असे बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या विद्यार्थ्यांनी पण त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम त्यामुळेच ते करू शकत आहेत कारण ते मी माझ्या घरात अनुभवलेलं आहे. आणि जास्त वेळ घेत नाही आणखी मान्यवरांना बोलायचं असेल पण त्यानंतर ज्यांनी आपल्या विद्यार्थिनींना ताईंना ज्यांनी इथपर्यंत घेऊन आलेत आणि ही संधी म्हणजे या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचे प्रथमतः आपण टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानायचे आहेत. कारण विद्यार्थी येऊ शकतात पण विद्यार्थिनींना येणं दुरून येणं किंवा घरची परमिशन मिळणं या गोष्टी थोड्या अवघड असतात. आम्ही मला वाटतं 3 वर्षापूर्वी आम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम केला होता आणि किती कष्ट घ्यावं लागतात, किती कॉन्टॅक्ट करावं लागतात हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. आज 2005चे सर्व माजी विद्यार्थिनी ज्या विद्यार्थिनींना सोबत घेऊन आलेले त्यांचे पतिदेव आणि काहींनी आपला परिवारही सोबत आणलेला आहे त्या मुलांचं मुलींचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. ज्यांच्या सुपीक डोक्यातून ही कल्पना सुचली की आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र आलंच पाहिजे कारण आयुष्याचा असा काही काळ आपण एकत्र काढलेला असतो की तो सुवर्ण अक्षरांनी लिहिलेल्या इतिहासापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो, ज्यामध्ये आपण एकत्र खाल्लेला डब्बा असेल, खेळताना एकमेकांच्या काढलेल्या खोडी असतील किंवा आपण सर येण्याच्या अगोदर वर्गात घातलेला धिंगाणा असेल आणि कोणी खडू बोर्डकडे फेकला याचं नाव न सांगण्याची गुप्तता पाळण्यापर्यंत ज्यांनी मैत्री जपली असेल त्या सर्वांना एकत्र एका धाग्यात बांधण्याचं काम हा कार्यक्रम करत असतो.
शाळेच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर मी 2004ला या शाळेमध्ये आलो. राशीनकर सरांची आणि माझी माळेवाडीच्या स्टँडवरती भेट झाली. 1999 ते 2004 या कालखंडामध्ये मी सावखेडगंगा इथे विनागणित काम केलं. दुर्दैवानं ती शाळा बंद पडली. निराश अवस्थेमध्ये मी माळेवाडीच्या स्टँडवरती बसलेलो होतो. सर कुठंतरी वैद्यकीय कामासाठी हॉस्पिटलसाठी श्रीरामपूरला चालले होते. सरांची माझी ओळख होती आणि सरांनी मला विचारलं, आमच्याकडे 11वी 12वी सुरू आहे, येता का? त्यावेळेला मी हो म्हटलं. किती पगार द्याल हे विचारलंच नाही, मला फक्त काम पाहिजे होतं. आणि त्यानिमित्तानं मी विरगावला आलो आणि कामातून ओळख होत गेली आणि ओळखीचं रूपांतर मला आवर्जून सांगावं लागेल की विरगावचे जे भूमिपुत्र आहेत आदरणीय सोपानभाऊ बारसे यांचा वरदहस्त माझ्या डोक्यावरती होता आणि त्यांनी रामकृष्ण बाबांकडे आग्रह धरला आणि मला म्हणजे ज्युनियर कॉलेज, आज जे मी ज्युनियर कॉलेज डांगे सरांना शिकवलंय की ज्युनियर कॉलेज आजही 100% नाही आहे. 2003-4ला सुरू झालेलं, आजही ते 60% आहेत. परंतु मला 10वीच्या तुकडीवरती जागा निघाली. राशीनकर सर असतील, सय्यद सर असतील, आमचे सर्व शिक्षक असतील, सोपानभाऊ बारसे असतील, गावातील सगळे प्रतिष्ठित असतील, या सगळ्यांनी आग्रह केला आणि मला तिथं नोकरी मिळाली. वास्तविक आज तुमची खरं तर शाळा घेण्याचीच इच्छा आहे. कुणाकुणाला 10वीचं मराठीचं पुस्तक आठवतं आणि कोणता पाठ होता हे जर सांगता आलं तर मी समजेल खरं तुम्ही 10वीला होता. का बरं लक्षात नाही राहिलं? म्हणजे शिकणे म्हणजे कधी न विसरणे, नाही का? मला वाटतं विजय स्तंभ असेल तुम्हाला, वि स खांडेकरांची कथा, स्मशानातील सोनं असेल, लाल चिखल असेल, भास्कर चंदन शिवांचा लाल चिखल असेल, नाही का? तुम्ही जर म्हणाले सर यातला कोणता पाठ शिकवा, तुम्ही म्हणाल तो पाठ शिकवेल मी. शेतकऱ्यांचा लाल चिखल खूप मोठा आहे भास्कर चंदन शिवांचा, पण तुम्हाला एका थोडक्यात 2 मिनिटांमध्ये विजय स्तंभ सांगतो. वि स खांडेकरांची रूपक कथा आहे. काळजीपूर्वक ऐका, फक्त 2च मिनिटाची कथा आहे. त्याच्यानंतर मी प्रश्नाची उत्तर पण विचारणार आहे. पाठ आठवतोय मला म्हणून सांगतोय मी, माझा पाठ आहे, तुमचा नाही पाठ तो. विजय राजा सैन्यासह नगरामध्ये शिरला. विजयी राजा सैन्यासह नगरामध्ये शिरला आणि प्रत्येकाला सांगत सुटला, या माझ्याजवळ या, मी शांततेचा उपासक आहे. लुळे, पांगळे, आंधळे कुणीच राजाच्या या बोलण्यावरती विश्वास ठेविना. शेवटी राजानं आपल्या प्रधानाला बोलावलं आणि सांगितलं, आपल्याला आपल्या नगरामध्ये एक विजयस्तंभ उभा करायचा आहे. राजानं सांगितलं, विजयस्तंभ का उभा करायचा आहे? तर लुळे, पांगळे, आंधळे सगळ्या लोकांना मी बोलावतो पण कुणी माझ्याजवळ येईना, मी सांगतो शांततेचा उपासक आहे. पण राजा म्हटला म्हणून विजय नगराच्या मध्यभागी एक विजयस्तंभ उभा करण्याचं काम सुरू झालं, खाणकाम सुरू झालं. आणि हे खाणकाम करत असताना काही दगड निघाले. त्या दगडांवरती चित्रविचित्र आकृत्या होत्या, त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं होतं, पण फुटल्यामुळे ते कुणालाच वाचता येईना. त्या सगळ्या सेवकांनी ते गोळा केलं, राजाकडे आणलं. विजयस्तंभ कसा उभारायचा? राजाची एक कल्पना होती, जिच्या एक शांती देवतेची मूर्ती उभी करायची, जिच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा आहेत, हातामध्ये कडेवरती अमृताचं कुंभ आहे, जिच्या कपाळावरती कोरलेलं आहे, मी शांततेचा उपासक आहे. आणि जेव्हा त्या विचित्र आकृत्या घेऊन राजाकडे आले, राजाला काही कळना. राजानं आपला दरबार बोलावला, तिथे कुणाला वाचता येईना. कुणीतरी राजाला सुचवलं की फार एक झोपडी आहे लांब आणि तिथे एक साधू राहतात, त्यांच्याकडे नेऊन दाखवा, म्हणजे त्यांना ती वाचता येईल. राजा त्या झोपडीमध्ये गेला, साधूला सांगितलं, महाराज मी विजयस्तंभ सुरू करतो, उभारण्याचं काम करतो आहे, एक शांती देवतेची मूर्ती उभी करतो आहे, परंतु तिथं खाणकाम करत असताना मला हे चित्र विचित्र असे दगड आणि त्याच्यावरती लिहिलेल्या आकृत्या सापडल्या. साधू महाराज असले आणि सांगितलं, राजा 8 दिवसानं तू ये, मी तुला याचा अर्थ सांगतो. राजा निघून गेला
आणि नंतर त्याला आठवण आली, साधूला त्याचा अर्थ कळाला नाही म्हणून राजा तिथं पुण्य गेला. तेव्हा त्या साधू महाराजांनी सांगितलं, राजन हे दगड साधे नाहीत. फार पूर्वी एक राजा होऊन गेला, त्यानं त्याच नगरामध्ये एक विजयस्तंभ उभा केला होता. एक शांतीदेवतेची मूर्ती होती, तिच्या गळ्यात फुलांच्या माळा होत्या, अमृताचा कुंभ होता आणि तिच्या कपाळावरती लिहिलेलं होतं, या मी शांततेचा उपासक आहे. राजा, फार फार प्राचीन शिल्प आहे हे, जपून ठेव. राजा खजील झाला, राजा खाली मान घालून निघून गेला. आता राजा खाली मान घालून का निघून गेला हे साधूला मातेला ते मान्य नव्हतं. निसर्गाला स्वच्छ करायचं होतं आणि माणसाला माणसाची संस्कृती दाखवून द्यायची होती. त्या काळात सुद्धा अनेक माणसं एकत्र आली. मग एकत्र काय यायचं, तर मला वाटतं एक दोन विद्यार्थिनींनी खूप छान मनोगत मांडली. एकत्र काय यायचं, काहींची परिस्थिती खूप आर्थिकदृष्ट्या सक्षम असतील, काही आर्थिकदृष्ट्या थोडेसे कमकुवत असतील, कुणाला आर्थिकदृष्ट्या संघर्ष करावा लागत असेल. पण हे सगळं करत असताना आपला जो स्नेह आहे, आपलं जे प्रेम आहे, आपली जी ममत्वाची भावना आहे, आपण ज्या ज्या काही गोष्टी केल्या, एकत्र राहिलो, एकत्र बागडलो. एका दिवसाची ही शाळा म्हणजे 25-20 वर्षाचा हा उजाळा आहे. आज या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय जगताप सरांची उणीव निश्चितच जाणवते. त्याचप्रमाणे आहिरे सरांना मी तुमच्या व्यतिरिक्त सांगतो, मी स्वतः आहिरे सरांना फोन केला, म्हटलं सर तुम्ही, ते म्हणे माझ्या मुलाचं ॲडमिशन आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही. ज्या शिक्षकांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं, तुम्ही म्हणतात तुमच्यापुढे तुम्ही माजी विद्यार्थी असा शब्द लावतात, परंतु विद्यार्थी कधी माजी नसतो, विद्यार्थी आजीही नाही. विद्यार्थी हा विद्यार्थीच आहे, कारण मनुष्य आयुष्यभर शिकत असतो आणि शिकण्याचं लक्षण म्हणजे विद्यार्थी असणं. भारतीय उपनिषदामध्ये खूप सुंदर व्याख्या केलेली शिक्षणाची मित्रांनो, सा विद्या सा विमुक्ती, जी सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करते ती विद्या. आपल्याला अज्ञानातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला अहंकारातून मुक्त व्हायचं आहे, आपल्याला नात्या गोत्यातील जे काही आड पडदे आहेत की अहमपणा आहे त्यातून मुक्त व्हायचं आहे. संत कबीरांचा एक खूप सुंदर दोहा आहे की जो नर बनना कठीण आहे तो नारायण क्या बने. जो माणूस होऊ शकत नाही तो देव होईल का. मग देव जर बनायचं असेल तर पहिल्यांदा माणूस बनायला शिका आणि या गेट टुगेदरच्या माध्यमातून माणुसकी जपायला शिका. तुम्ही कुठेही असा, पण प्रत्येकाला तुम्ही तुमच्या जे काही त्याला स्थान दिलेले आहे तुमच्या हृदयामध्ये, आपण प्रत्येकाला एक सिक्वेन्स दिलेली असते. हा माझा 1 नंबरचा मित्र होता वर्गामध्ये, मग आता मित्र 1 नंबरचा होता तर 2 नंबरचा कोण. आता ऍडमिशन घेताना आम्हाला 11वीला ऑनलाईन ऍडमिशन घेताना आता आम्हाला सांगायचं 1 नंबरची पसंती आमच्या कॉलेजला द्या. काय 1 नंबरचा, तर आपला पहिला पसंती क्रमांक ज्यांनी दिला ते पहिल्या पसंती क्रमांकाचे काही मित्रमैत्रिणी बसले असतील, काही गुपचूप अशा गोष्टी असतील ज्या फक्त आपण आपल्या त्याच मित्राला सांगितल्या, दुसऱ्या सोबत त्या शेअर सुद्धा केलेल्या नाही. अशा या सर्वांनी एकत्र येऊन आजचा हा दिवस अतिशय आनंदमयरित्या एक 20 वर्षाच्या फ्लॅशबॅक मध्ये तुम्ही गेलात. पाठीमागचा काळ असं म्हणतात की बालपणीचा काळ सुखाचा, आणि ते बालपण तुम्हाला आठवलं. त्या बालपणातील काही जे काही क्षण होते ते क्षण तुम्ही अतिशय आवडीनं शेअर केलेले आहेत. एकमेकांचा गमती जमती सगळ्या तुम्ही जपल्या आणि म्हणून आज तुम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला एकमेकांची गरज वाटेल तेव्हा तुम्ही एकत्र आलं पाहिजे. याचबरोबर आपल्यातून त्या बॅचचे जे विद्यार्थी असतील, जे कोणी दिवंगत झाले असेल त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजलीही दिली पाहिजे. त्यामध्ये आदरणीय आपले जगताप सर असतील, त्यांनाही आपण श्रद्धांजली अर्पण करू. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी एक उत्कृष्ट नियोजन घडून आणलं त्यांच्यासाठी पहिल्यांदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू की तुम्ही जे कष्ट घेतले त्या कष्टाचा परिपाक म्हणजे आज तुमच्या समोर ही उपस्थिती आहे.
ठीक आहे, हजेरी क्रमांकानुसार तुमची उपस्थिती जरी दिसत नसली तरी मनानं मात्र तुम्ही सगळे एकत्र आलात. या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि माझं थोडंसं लांबलं, कारण मराठीचा प्राध्यापक हे म्हटलं थोडेसे 2 शब्द थोडेसे जास्त बोललो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत. खरोखर आपलं भाषण हे कधी संपूच नये असं वाटतं. खरोखर ज्याप्रमाणे हे विद्यार्थी 10वीला असताना ज्या एनर्जीनं आपण शिकवत होतात किंवा स्टेजवर भाषण करत होतात, तीच एनर्जी आज याही स्टेजवर दिसून आली. तब्बल 20 वर्षानंतर मागच्या गेट टुगेदरमध्ये एक विद्यार्थी म्हटले होते की सर तुम्ही खाता काय, म्हणजे 20 वर्षापासून जसे दिसत होते त्याच पद्धतीने आजही आम्हाला भासतात. त्याचं गमक शिक्षकांनी सांगितलं होतं की सरांनी सांगितलं होतं की आम्ही राहतो विद्यार्थ्यांमध्ये, तुमची बॅच गेल्याच्या नंतर परत आम्ही 10वीच्याच विद्यार्थ्यांना शिकवतो, त्यामुळं आमची वय वाढलं असं आम्हाला कधी भासच होत नाही. आणि कामात असणारं सातत्य मला वाटतं हेच त्यांच्या एनर्जीचं कदाचित रहस्य असावं. खूप छान मोलाचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात लढायला बळ दिलं. मला वाटतं ती कणा नावाची कविता मी मागच्या गेट टुगेदरलाही म्हटलं होतं, मला ती बोलण्याचा मोह आवडत नाहीये, कारण त्या कवितेशिवाय आजचा हा गेट टुगेदर संपन्न झाला असं म्हणताच येणार नाही. सुंदर कुसुमाग्रज लिहितात की एक विद्यार्थी तुमच्या मनोगत मांडतोय कवितेच्या माध्यमातून, शिक्षकांकडे येतो आणि म्हणतो की हो तुम्हाला शिकवायलाही होती, कदाचित आपण आजही ती रिलेट करा. विद्यार्थी म्हणतो की ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, ओळखलं का सर मला पावसात आला कुणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशिनी पुरी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेर वाशिनी पुरी सारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाताने जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाताने जाईल कशी बायको मात्र वाचली. पुरामध्ये भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभार नेला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे. हे सगळं पाहिल्याच्या नंतर शिक्षकांना वाटलं की यांना काही आर्थिक मदत करावी आणि म्हणून शिक्षक खिशाकडे हात घालून याला काही आर्थिक मदतीच्या उद्देशाने बघतात. तर तो म्हणतो खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसा विसा नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसा विसा नको सर जरा एकटेपणा वाटला. पुढच्या ओळीत त्या कवितेचं गमक आहे की विद्यार्थी म्हणतो मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा. मला वाटतं या सरांचं लढ म्हणणं आणि हे फार आयुष्यात पुढे जाण्यासाठी महत्त्वाचं असतं. यानंतर आपला विद्यार्थी सरांनी सांगितलं विद्यार्थी हा कधी माझी होत नसतो आणि ज्ञानार्जनाचं काम तो नेहमी करत असतो. सुनील गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचंही या ठिकाणी स्वागत करू. त्यानंतर शिक्षकांच्या भाषणाकडं आपण सय्यद सरांचं भाषण होईल, त्यानंतर एक मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा नावाची एक कविता होईल, त्यानंतर अध्यक्ष भाषणानं आपण कार्यक्रमाचा समारोप करू. आदरणीय सय्यद सर सर्व विद्यार्थ्यांचा आग्रह आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मी सरांना बॅचच्या तर्फे विनंती करतो की या ठिकाणी आपण ठीक आहे ना. माझे विद्यार्थी सुनील आहे, खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सय्यद सरांचं चला पटकन कोण येते उशीर आलं ते चला पटकन वेळा परत चला. सर पहिल्यापासून उशिराच येत होतो, भाषण करीत नव्हतो. चला गायकवाड चला, चला माझ्यातला जुना शिक्षक 20 वर्षापूर्वीचा जागा झाला. भाषण कमी येत आहे मला, माझं काम आहे वेगळंच, सगळा आपला छडीचा उद्योग आहे. शेवट लेट आला ठीक आहे सर.
कंपोस्ट वीरगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. एक मुलगा. अजून बी 10% रामेश्वर थोरात करते. रामेश्वर थोरात सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. एवढ्या कार्यक्रमाला ते लगेच आणते. रामेश्वर थोडं साईडला. अध्यक्ष आमचे मित्र मुख्याध्यापक माननीय राशिंकर सर, 11वी-12वीचं प्राचार्याचं काम पण तेच पाहतायत. 22 लोकांना मार्गदर्शनाचं काम ते करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे 2-3 शिक्षकावरून 22 शिक्षकापर्यंत शाळा आलेली आहे. आपली शाळा 8वी, 9वी, 10वी होती. 9वीला पहिला वर्ग चालू झाला. 7वीची मुलं इथून पास होऊन 8वी येईपर्यंत 9वीचा वर्ग चालू केला. 4 मुलावरची जी आपली शाळा सुरू झाली, आज जवळजवळ 700-750 विद्यार्थी आहेत आणि शिक्षक टॉप 2-3 वरून 22 लोकांपर्यंत पोहोचला. हे सगळं त्या गावाचं, त्या कार्यकर्त्यांचं, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि आजूबाजूच्या 4-5 गावांचं श्रेय आहे. सहज जर आता एक 25 वर्ष वीरगावातच राहिलो आणि 8 वर्षापासून वैजापूरला आलो. वैजापूरला जवळजवळ सगळ्या खेड्यापाड्यात आलेले शिक्षक हे शहरात राहतात आणि ड्युट्या मात्र तिथून येऊन जाऊन अपडाऊन करतायत. पण सहज जर चर्चा निघाली तर या वैजापूरमध्ये 100पेक्षा जास्त माध्यमिक शाळा आहेत. आपल्या शाळेचं रेकॉर्ड असं आहे, तुम्हाला माहित असेल ते सांगतो पुन्हा. 8 ते 10 दिवसात, 15 दिवसात असा एक विद्यार्थी आमच्या शाळेत येतो आणि म्हणतो मी अशा पदावर असा रुजू झालो. हे आम्ही शिकवलं म्हणून नाही, पण तुम्ही शिकलात म्हणून. आरडी साहेब बरोबर आहेत का? हा, तर ते श्रेय आहे. आता 2-3 मुलांनी परिचय करता करता सांगितलं आम्ही शेतीच करतो. शेती करतो म्हणा ना, शेतीच करतो म्हणजे ते थोडं संदीपराव जीवावर आल्यासारखं झालंय. अरे शेती हा आपला भारत देश शेती प्रधान देश आहे. तुम्ही शेती करता म्हणून आम्ही नोकरीवाले नाही का खातोय. शेती काही साधा व्यवसाय नाहीये. शेतीतून सुद्धा प्रगती होते. आता तुम्ही जे काही झालात छान झालात. आता तुमचे मुलं 10वी पर्यंत आले, 12वी पर्यंत आले, 8वी 9वी पर्यंत आले. तुमचे जसे लग्न झाले त्या प्रमाणात मुलं आले त्या इयत्तेपर्यंत. आता तुमचा सगळा फोकस मुलावर ठेवा. आता तुमच्या काळात स्पर्धा जेवढी होती त्याच्या 100 पटी स्पर्धा वाढलेली. मी बोलतोय, भाषण नाही करीत, मी गप्पा करतोय तुमच्या बरोबर. स्पर्धेचं युग आहे. आपल्या मुलाला हायफाय करा. मुलांनी सांगितलं की हा आजू झाला, तुमच्यापैकी मुलींनी काही सांगितलं नाही. आता आपण पाकिस्तानला हरवून आलोय, स्ट्राईक करून आलो. त्याचं सगळं नेतृत्व दोन्ही लेडीजने केलं. आरती साहेब आमचे खिलारी सर माझ्यापेक्षा किती पट हुशार आहेत, वक्तृत्वामध्ये 1 नंबर आहेत. राशिंकर सर मार्गदर्शन आहेत. त्या कोण सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या कोण सर यांनी भारताचं नेतृत्व केलंय. म्हणजे मुली काही कमी, तुम्ही तुमच्या मुलींनाही खूप शिकवा आणि 5-7 वर्षांना कुठेही भेटले सर तुम्ही सांगितलंय म्हणून ही मुलगी या पदावर गेली, उत्कृष्ट करा, काहीही करा. आता मुलंही बोलते आमची शिक्षक बोलते काहीही करा, व्यवसाय करा, उद्योग करा, कंपनीत काम करा, शेती करा, काहीही करा, पण त्यात तुम्ही 1 नंबर राहा. मनापासून करा, जीव लावून करा, मग त्याच्यामध्ये श्रेय आहेच, यश आहेच. आता तुम्ही बोलता बोलता म्हटले यांनी 100 रोजगार उपलब्ध करून दिला. यांची 1 मिनिटात तुम्हाला स्टोरी सांगतो माहीत नसेल तर. आता इथं ते सय्यद आहे, त्यावेळेस हे शाळेत होते बिचारे, त्यांचे वडील आज नाही आहेत इथं. त्यांचे वडील यांचा 1 किंवा 2 कॅन घेऊन श्रामपूरला जात होते. श्रामपूरचा रस्ता कसा, त्याच वेळेस मी घराचे वड्याचे गट्टू आणले होते. त्यात यांच्या दुधाच्या पैशात त्यांचं भाडंच जात नव्हतं. यांचा नफ्याचा विषय आला कुठून? आज आपण म्हणतो ते इतक्या वरच्या पदापर्यंत गेले, ते सहज गेले नाही. तुम्ही काय मी काय, माझं तर तुम्हाला माहितच आहे. 92 ते 99 फुल पगारी, बिन पगारी, फुल अधिकारी, गाडी छडीयाची सोय
क्रिकेट नाही, म्हणजे नाही, काय नाही काय गावात नाही, 4 तास गावात नाही, सुरुवातीला 7-8-10 वर्ष तर टीव्ही नाही, मालिका नाही, चंद्रकांत नाही, अलिफ लायला नाही. आपला कार्यक्रम थोडा वेगळा होता थोडा. छडी 24 तास हातात असायची, शाळेत तर असायची, घरी असायची. शिस्त असावी, वेळा पाळाव्यात आणि फार मोठं हॉल, याच्यापेक्षा मी जास्त काही बोलू शकत नाही. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या अनोख्या अंदाजात मार्गदर्शन केल्याबद्दल सरांनी खरोखर एक उल्लेख केला. ते एक वाक्य मला फार आवडलं. ते म्हणजे काही जणांनी ओळख करताना सांगितलं की मी शेतीच करतो. शेती हा व्यवसाय न्यूनगंड बाळगण्याचा नाही तर अभिमान मिरवायचा व्यवसाय आहे. रॉयल शेती पिंपरी शब्द वापरला आणि खरोखर त्याचं महत्व वेगवेगळ्या अँगलने तर आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही शेती करता म्हणून आम्ही नोकरीवाले खातो, ही गोष्ट तर आहे. परंतु अनेक जणांनी अनुभव घेतला असेल प्रायव्हेट कंपन्यांमध्ये. काही कंपनी जॉब करता करता आजच्या गेट टुगेदरला उपस्थित नाही राहू शकले सर. त्यामुळे शेतकरी हा राजा आहे मनाचा, तो स्वतः आला आणि त्याला सलग 2 दिवस जरी बोलत त्या विद्यार्थ्याला. आणि म्हणून आजची डेट रेकॉर्डला आहे. काही वर्षानंतर शेती आपण सर्व एकमेकांना मान्य करू, जो शेतकरी करणार आहे तो खरोखर 1 नंबर आहे. शेतीवाला मुलगा हा 1 नंबरचा व्यवसाय त्याचा आहे, हे अभिमानानं आपण नक्कीच मिळवू. यानंतर जनार्दन परदेशी यांनी या ठिकाणी मनोगत मांडण्याची विनंती करतो. ठीक आहे. एक मान्यवर आपल्या या ठिकाणी वेळात वेळ उपस्थित काढून उपस्थित झाले. सरांनी पाकिस्तानच्या हल्ल्याचंही वर्णन केलं आणि त्यामध्ये खरोखर एक जय जवान जय किसान ही घोषणा होती. खरोखर एक शेतकरी शेती करून पिकवतो आणि देशाला खाऊ घालतो आणि या देशाचं संरक्षण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो जवान करतो. आणि म्हणून पहलगामी हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या भारतीय सैन्यांना पुनश्च एकदा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आणि एक अभिमान सांगावा असं वाटतो सर. एक आपल्याकडं मान्यवर उपस्थित झालेले आहेत. विलास आवटे रिटायर आर्मी आहेत, सैन्यामध्ये त्यांनी सेवा दिली, त्यांचाही सत्कार करणं मी आमचं आद्य कर्तव्य समजतो. विलास भाऊ आवटे यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपल्या शाळेचे विद्यार्थी त्यांनी स्वागत करायचं आहे, सन्मान करायचा आहे. खूप खूप मनपूर्वक धन्यवाद सर. अध्यक्षीय भाषण होण्याच्या अगोदर मी आमचे मित्र या ठिकाणी बाळकृष्ण धारबळे यांना विनंती करतो की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता ते सादर करणार आहेत. आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या ठिकाणी आमचे जनाब परदेशी असतील, रामेश्वर कलापुरे असतील, त्यांनी मला सूत्रसंचालनाची जबाबदारी दिली, त्यामध्ये आमचे रामेश्वर थोरात असतील, या सर्वांचंही आमच्या सर्वांकडून खूप खूप कौतुक आहे. सरांनी सांगितलं पडद्यामागचे कलाकार हे सर्व आहेत आणि यांच्यामुळं आपण सर्व आज या हॉलमध्ये एकत्रित येऊ शकलो. टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचं आणि तुमच्या सर्व वर्गाचं कौतुक, खूप स्वागत. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा अनंत राऊत यांची खूप सुंदर रचना आहे. आमचे मित्र बाळकृष्ण धारबळे सादर करत आहेत. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून स्वागत. धन्यवाद. या ठिकाणी रामभाऊने मला 15 दिवस आधी सांगून ठेवलं होतं की कविता सादर करायची आणि रामभाऊचं माझं नातं असं आहे की ते मला भेटले एवढ्या 4-5 वर्षात, पण एखादं लंगोटी यार असेल असं त्याचं माझं मैत्री झालेली. पण कधी कधी असं वाटतं की म्हणजे मला आधी सांगितलं होतं आणि काल माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला, माझ्या पायाला लागला, मला चालता येत नव्हतं. त्यांना फोन केला तर ते म्हणे तुम्हाला यावंच लागेल, तुम्हाला आधी सांगितलेलं होतं. तर मला तेव्हा वाटायला लागलं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं आहे का गारव्यामध्ये वनव्यासारखं आहे. तर हे आमचे मित्र तसे खूप चांगले. सर्व मित्रांसाठी हे कवी अनंत राऊत यांची कविता मी तुमच्या समोर सादर करतोय. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा.
मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा त्रासलो जिंदगी वाचताना पुन्हा बस धडा मैत्री वाचण्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि या कवितेमध्ये आणखी एक कडू आहे जे नेहमीच्या व्हिडिओमध्ये नसतं, तर शेवटचं एक कडू खूप छान आहे. जाळताना मला देह ठेवासा जाळताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. ढासळत असताना खरोखर अनंत राऊत सारखा कवी तरुण कवी इतक्या सुंदर दर्जेदार कविता लिहितो आणि ती महाराष्ट्रभर व्हायरल होते. प्रत्येक जण त्याला रिलेट करतो. बरोबर आहे, बरोबर आहे. अनंत राऊतांशी माझं बोलणं झालं होतं जगताप सरांच्या यामध्ये. खरोखर खूप छान रचना त्यांनी महाराष्ट्रासाठी ठेवली. आमचे मित्र बाळकृष्ण धारबाळे यांनाही आमची एक 7-8 वर्षापासूनची मैत्री आहे. गायनाची आवड आहे तितक्याच ताकदीनं त्यांनी सुद्धा सादर केली. हा कार्यक्रम समोर नेत असताना अध्यक्ष ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय राशीनकर सर. मी आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करायचे. जोरदार टाळ्यांच्या आपण सरांचं स्वागत करूया. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असणे आमच्या विद्यालयाचे सर्व माझे मार्गदर्शक सहकारी, त्याचबरोबर आपल्या विरगावचं भूषण, विरगावचंच नव्हे तर मी तर म्हणतो पूर्ण वैजापूर तालुक्याचं भूषण, ज्यांनी उद्योजक म्हणून विरगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलं असे आमचे मित्र आदरणीय संदीपराव बारशे पाटील, त्याचबरोबर उपस्थित असलेले ज्यांचं आत्ताच म्हणजे अनंत राऊत यांची कविता ज्यांनी सादर केली असे धारबळे, त्याचबरोबर जे माजी विद्यार्थिनी आहेत आपल्या पतिदेवांना पतिराजांना बरोबर घेऊन आले. आता सर्वांचा नामोल्लेख मला करता येणं शक्य नाही, परंतु जसं आत्ताच सांगितलं की भरपुरे साहेबांचे जावई आणि ते कारण भरपुरे साहेब हे कायगावचे रहिवासी होते आणि माझी सासूरवाडी पण जेव्हा त्यांना समजलं की कायगावची सासूरवाडी आहे म्हणून ते पुन्हा जावईच म्हणायला असे धनेश्वर सर, त्याचबरोबर गायकवाड सर, त्याचबरोबर मेजर आवटे साहेब आणि सर्व आता विद्यार्थी तर मी म्हणू शकत नाही, तो
तुम्ही जरी शाळा भरवली, परंतु सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आणि त्यांच्याबरोबर जे आले छोटे चिल्ले पिल्ले, त्यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हार्दिक असं स्वागत करतो. मित्रांनो, हा कार्यक्रम ज्यांनी घडून आणला त्यांचं, संयोजकांचं सर्वप्रथम मी आभार मानतो, कारण त्यांची तयारी जवळपास 3-4 महिन्यापासून चालू. मला म्हणे सर तुम्ही आम्हाला तारीख द्या. अरे म्हटलं तारीख देण्याचं माझं ते काय म्हणजे रुटीनचं काम नाही ना, प्रशासकीय भाग येत नाही ते. तुम्ही ठरवा, आम्हाला बोलवा, आम्ही त्या दिवशी येऊ, परंतु तुम्ही निश्चित आलं पाहिजे. म्हटलं आता कसं आहे, ज्याच्या त्याच्या अडचणी असतात, वैशाख महिना आहे, कोणाचं लग्न आहे, कोणाचं काय अडचणी असतात. आम्ही येण्याचं कबूल केलं, सहकारी आले. तर असो, आणि अध्यक्ष भाषण आणि इंग्रजीचा तास शेवटी कधी चालत नाही, सगळे बोर झालेले असतात, सगळ्यांचे चेहरे असे पडलेले असतात. तरी पण मी तुम्हाला सांगतो की त्याला रजिस्टर काढा आणि होमवर्क लिहून घ्या. कारण जगताप सर मला काय सांगायचे की सर वेळापत्रक तयार करा. मग मी सांगायचे हे सर चला आपले वेळापत्रक तयार करायचे. कारण वेळापत्रक तयार करताना काठिण्य विषयाची पातळी लक्षात घेता तुम्ही तास सुरुवातीला लिहावे लागतात. गणित असेल किंवा इंग्रजी असेल हे विषय सुरुवातीला लिहावे लागतात. परंतु अध्यक्ष हा विषयच असा आहे तो शेवटी, आणि त्यावेळेस सगळे बोर झालेले असतात. बरं, रथिमा रथीचे विषय अगोदर असतात. आता सरचा हिंदी विषय किंवा खिल्लारी सरांचा मराठी विषय हे काय साधी पर्सनॅलिटी नाही झाली. हो, आणि त्यांच्यानंतर शेवटी माझा तास. कोण शांत बसेल तुम्ही सांगा. आणि आजही तीच परिस्थिती उद्भवली. त्याच्यामुळे मी काय सांगत होतो संयोजकांना की अध्यक्षपद सरांना द्या, कारण त्यांची 31 तारखेला रिटायर. असो, विनोदाचा भाग सोडून द्या. आणि आता विनोद सहज म्हणून सांगतो की आमचे मामा एका राजकीय पदावर काम करत होते. 2.5 वर्ष त्यांनी एका पदावर काम केलं, आणि त्यांनी सांगितलं की मी कधीही कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर घेत जात नाही. मग त्यांना म्हटलं मामा का बरं जात नाही? म्हणजे एकदाच मी गेलो आणि कधी पण गेलो. म्हटलं असं का बरं? तेव्हा मला भाषणच जमत नाही, त्याच्यामुळे तिथे गेल्यावर त्यांनी अध्यक्ष करायचं, माझी पंचायत व्हायची, त्यापेक्षा जाणंच नको. मी तो प्रयोग आज करण्याचा प्रयत्न केला अक्षरशः, परंतु इथं माझ्याशिवाय तो कार्यक्रम सुरू झाला नाही. म्हणजे माझा प्रयत्न तो फसला. असो, तर एक चांगल्या प्रकारचं कार्यक्रमाचं तुम्ही नियोजन केलं, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि एक वाक्य मला म्हणजे मी आल्यापासून त्या वाक्यावर विचार करतो की 1 दिवसाची शाळा शिकूया आणि पुन्हा लहान होऊया. खरोखर मी तुम्हाला सांगतो की जीवनात जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही खूप लहान व्हा, खूप लहान व्हा. आणि असे असंख्य उदाहरणं तुम्हाला मी सांगेल बाहेरचे, परंतु बाहेरचे उदाहरणं माणसाला दिले तर ते पटत नसतात. आपल्यातले जर दिले तर ते पटत असतात. आणि ते उदाहरण म्हणजे संदीप अरुणबार शिकतात. फक्त बघायचं, कारण पैशाला पैसा जोडत गेलं की माणसं खूप मोठे होत जातात. शेवटी व्यावहारिक जीवनामध्ये माणसाला पैसा मिळवावाच लागतो, कमवावाच लागतो, हे की नाही? कारण जीवनाचा आधारच आपला हा पैसा आहे. परंतु लहान व्हायला शिका. आता लहान व्हायचं म्हणजे काय? आपलं वय आपण कमी करू शकत नाही, उंची आपण कमी करू शकत नाही, पण लहान व्हायचं म्हणजे काय? तर तुमच्या अंगी विनम्रता पाहिजे, लक्षात घ्या. आणि ती विनम्रता तुम्हाला मोठं करत असते. तुमच्या बोलण्यामध्ये मृदता पाहिजे, ते तुम्हाला मोठं करत असते. आणि सगळ्यांशी व्यवस्थित सगळं स्नेह आदरभाव ज्या काही गोष्टी असतात याला जपायला शिका. कारण मित्रांनो, आपण गोष्टी करतो, कॉम्प्युटर युग आहे, डिजिटल युग आहे, असं युग आहे, परंतु सगळं ज्याला आपण प्रोफेशनल म्हणतो सगळं व्यावहारिक जग झालेलं आहे. सगळं व्यावहारिक म्हणजे आपण सगळे, तुम्ही आम्ही फक्त मेंदूचा वापर करणारे माणसं झालेलो, यंत्रवत झालेलो आहे. फक्त मेंदूचा वापर. परंतु मी सांगतो, मेंदूचा वापर जरूर तुम्ही व्यवहारात करा, परंतु हृदयाचा वापर बाकीच्या सगळ्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. आणि ही जी गोष्ट आहे आजची, ही हृदयापासून केलेली, लक्षात घ्या. यात मेंदूचा वापर नाही.
एकमेकाबद्दल प्रेम सुखदुःखात धावून जाणं ह्या गोष्टी मेंदूवर नाही डिपेंड, या गोष्टी अंतकरणात पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या माझ्याविषयी प्रेम वाटलं पाहिजे. मी तर मागच्या एका कार्यक्रमात संदीपराव सांगितलं होतं की आम्ही नोकर माणसं आहेत, सरांना माहिती आहे, शासनाची नोकर, संस्थेची नोकर, आम्ही काम करतो, फुकट करत नाही, शासन आम्हाला पगार देतो. परंतु आमची जर मिळकत काय असेल तर हे तुमच्या सगळ्यांचे चेहरे आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जे काय करतात समाजामध्ये, तुम्ही जे काय समाजामध्ये करतात, ठीक आहे, तुम्ही चांगल्या यांनी सांगितलं की उत्तम शेती, रॉयल शेती. अरे शेती पण रॉयल करा, परंतु तुम्हाला पाहिल्यानंतर आमचं अंतकरण असं जमळून येतं की काय आमची पिंपळे सरकार शेती करतात, ती खरी मिळकत आहे आमची. लक्षात, शिक्षक काम करतात, नोकरी करतात, त्यांना पगार मिळतो शासनाचा, परंतु तुम्ही काहीतरी घडले, तुम्ही समोरून आले, नंतर आमच्या समोर हजर सर, अरे वा, सगळ्यात मोठी मिळकत एखादी आम्ही विसरू शकत नाही. लक्षात, आणि त्याचं द्योतक म्हणून तुम्ही हा घडून आणलेला कार्यक्रम आहे. कोणाला वेळ वाद सांगा बरं. आता इथं बऱ्याच जणांना शिक्षक खूप चालू असतो, इथं नाही म्हणा, कारण इथं स्वतःहून आपण 15 दिवसापासून महिन्यापासून तयारी करून आलेलो आहे, एवढा वेळ आपल्याला लागणार आहे. पण बाकीच्या इतर कार्यक्रमाच्या ठिकाणी बघा तुम्ही, सगळ्या शिकवण, कधी लग्न लागल, कधी जेवण, कधी कधी असं कधी कधी त्याला भेटल, कधी त्याच्याकडून पैसे घेईल, कधी त्याला पैसे घेईल, हे चालू आहे आपलं सगळं. असं निवांत वेळ कधी आहे आपल्याला. आणि हा सगळा व्यावहारिकता झुकलेला समाज निर्माण झाला सगळा. अंतकरणाचा कोणी वापरच करेना. मी का तळतळून बोललो की 2 भाऊ सर, आणि एक भाऊ ऍडमिट आला, बिचारायला कॅन्सर झाला आणि काहीतरी ऑपरेशन करायचं, गाठ आली तर ऑपरेशन करायचं होतं, आणि मग ऑपरेशनला काहीतरी 2-2.5 लाख रुपये त्यांनी खर्च सांगितला. तर याच्याकडे भरपूर पैसा असेल, त्याची परिस्थिती नाही. याला सांगितलं की त्याला 2.5 लाख रुपये, बाकीचे त्याचे मित्र म्हटले की त्याला 2.5 लाख रुपये उसने देतो, देईन तुला. नाही ना म्हणे, मग त्याचं जर काही कमी जास्त झालं तर माझे पैसे बुडतील ना, याचं काय, तू देशील का म्हणे पैसे. अरे याला व्यवहार म्हणतात, याला अंतकरणाचा वापर केला नाही किंवा हृदयाचा वापर केला नाही, असा समाज जर होत असेल तर तेच काय, ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून व्यवहारामध्ये तुम्ही मेंदूचा जरूर वापर करा, परंतु जीवन जगत असताना हृदयाचा वापर करा. लक्ष द्या, आणि लहान व्हा. लहान झाल्याने फरक पडत नाही, लहान झाल्याने अजिबात फरक पडत नाही. संदीपरावांनी सांगितले की वर्गमित्र जर असेल तर एकमेकाला त्या नावाने हाक मारा, परंतु बाकीचे जर कोणी असेल तुमच्यापेक्षा कमी व्हायचे त्यांना आदर द्या, त्यांना आवगाव करा, त्यांना खूप असं त्यांना असं चांगलं वाटतं की अरे एवढा मोठा माणूस येतो, मला आवडतो करतो. हा वर्गमित्र असेल तर काय हरणारे काय असेल नसेल त्या नावाने बोला, काही फरक पडत नाही, परंतु मान द्या. दुसऱ्याला जर तुम्ही मान दिला तर तो मागच्या दाराने आपल्याला आपोआप मान मिळत असतो. म्हणून लहान व्हा, लहानात लहान व्हा, काही फरक पडत नाही, आपोआप तुम्ही मोठे व्हा. हेच वाक्य फक्त तुम्ही डायरीत, जसं आता आमच्या विद्यार्थिनी गीता कलापुरे यांनी सांगितलं की सरांनी एक वाक्य सांगितलं होतं की कोणतंही काम करा परंतु मन लावून करा, आणि मन लावून काम केल्यामुळे एक दिवस निश्चित यश मिळतं. म्हणजे कारण वेळ लागल, ठीक आहे, वेळ लागतो, कष्ट घ्यावे लागतात, त्रास होतो, समाज नाव ठेवतो, समाज फोटो मोडतो, परंतु तुमचं ध्येय, तुमचं यश एक दिवस निश्चित तुमच्या अंगणात उजल्याशिवाय असते. कारण परत आता त्यांच्याकडे मुद्दा 2016ला मी दुसरं घर बांधायचं ठरवलं आणि संदीपरावांबरोबरच त्यांनी मला वाटतं काहीतरी 40 लाख रुपये SBI बँकेत काय बरोबर आहे, SBIची त्यावेळेस ती इकडची शाखा. तर मॅनेजर साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला, म्हणजे राजे 40 लाख रुपये कर्ज फिटसेल का? त्यांनी सांगितलं साहेब नाही कर्ज फिटलं तर माझी जमीन विकीन पण तुमचं कर्ज फेडल्याशिवाय राहणार. आणि त्या माणसाने खरंच तो शब्द मॅनेजर साहेबाला जो दिला तो सार्थ करून कष्ट आहे, जिद्द आहे. आताच कोणीतरी सांगितलं की 100 माणसं काम करतात, फुकट नाही करत, त्याच्यावर त्यांची जिद्द आहे, प्रेरणा आहे आणि सगळ्या गोष्टी म्हणून ते शक्य होतं. लक्षात तसंच आपणही करायला हरकत नाही. सगळेच जसे होतील, आता सगळेच शिकून सगळ्यांच्या मुलाला नोकरी, जसं आमच्या साहेब सरांनी सांगितलं की शिकवा मुलांना काही भरते, बरोबर आहे.
शिकवायला काहीच अडचण नाही, शिकवा, परंतु त्यांना संस्कार पण द्या. निदान ते म्हटले पाहिजे, ते म्हटले पाहिजे आमचे आईबाप हे, नाही तर मग काय उपयोग नाही ना. बरोबर आहे का नाही? एखाद्याने मुलगा कलेक्टर केला, PSI केला, तो म्हणतो कोणी घरगडी आमचा, कोणी घरकामावली आमची किंवा काय असेल नसेल, तर त्याचा उपयोग नाही ना. आणि हे जे ह्या सगळ्या गुरुजनांनी सगळे असतील, स्वर्गीय आमचे मित्र, वर्गमित्र माझे, जे काय सगळं जे असेल ते स्वर्गीय जगताप सर असतील, आंगे सर असतील, तुंबे सर असतील, सय्यद सर असतील, आत्ताची सगळे आमचे सहकारी गुरुजन यांनी धनेश्वर सर संस्काराचं बिल आतापर्यंत 4 कार्यक्रम झाले सर मित्र. अजून जवळपास 7-8 बॅचचे वेटिंगवर येते. तर बॅचचं कोणी होतं, सर आमचं कधी ठेवायचं, आमचं कधी ठेवायचं. अरे म्हणजे तुम्ही ठरवा, तुम्ही आम्हाला फक्त अशा दिवशी बोलव की आम्ही किती. तरी तुम्ही जसा एक सुंदर अशा प्रकारचं कार्यक्रमाचं नियोजन करता, तसंच मला वाटतं की तुम्ही परिसरात येता. आता ह्या भगिनी कुठं तरी लांब गेलेल्या असतील, कुठं त्या सासर घरी असतील, त्यांना मी काही त्यांना म्हणू शकत नाही, परंतु बरेच जवळचे. तर जसं तुम्ही अशा कार्यक्रमाचं नियोजन करतात, आयोजन करतात चांगल्या प्रकारे, तर माझी अशी कळकळीची तुम्हाला विनंती, आवाहन आहे की तुम्ही थोडंफार शाळेकडे पण लक्ष द्या. शाळेकडे लक्ष द्या म्हणजे थोडंसं शाळेचा पण विकास होईल. तुमचेच मुलं बाळा तिथं शिकतात. आता बरेचसे आपले विद्यार्थी, माझे विद्यार्थी, त्यांचीच मुलं तिथं शिकतात. तर आणखी शाळेचा दर्जा वाढवू शकतो. आम्हालाही आणखी त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल. म्हणून शाळेकडं लक्ष दिलं तर बरं होईल असं मला म्हणजे वाटतं, आहे का नाही. आणि आल्या आल्या असोले मला भेटले आणि त्यांना मी विचारलं की तुम्ही डबल कसं काय. आता बऱ्याच जणांना माहित नसतं की मागे एक कार्यक्रम झाला शाळेमध्ये, त्यावेळेस ते 1000 होते, ती होती 2004ची बॅच, आणि आता ही 2005ची बॅच आहे. एकच विद्यार्थी 2 बॅचला कसा म्हणजे रिपीटर होतो. माझं 4ला परीक्षा दिली, 2005ला परीक्षा दिली रिपीटर. तर त्यांचा थोडक्यात सांगतो, विनोदी प्रसंगी म्हणून सांगतो बरं का. तुम्ही बोर झाले कारण तास इंग्रजीचा आहे. तर 10वीची परीक्षा चालू होती लाडगाव सेंटर, आणि मी सुपरविजनला होतो 2005चा मार्चचा प्रसंग, आणि 4चा सॉरी. त्यांच्या हॉलमध्ये गेलो, हे काही लोक लिहून डिग्रीच वाक्य, डिग्रीच वाक्य माझा हात धरला, सर माझा आहे. म्हटलं कुठं जायचं, जायचं कुठं नाही म्हणजे म्हणलं काय प्रकार नाही सर माझा लग्न आहे म्हणजे. अरे म्हणलं लग्न, हो लग्न आहे म्हणजे. अरे म्हणलं आज तुझं वय 15 वर्ष लग्न, आणि हो लग्न आहे म्हणजे सर मला जाऊ द्या. ते आमचे केंद्र संचालक होते, त्यांच्याकडे घेऊन गेलो. म्हणलं सर हा म्हणतो जायचं माझं लग्न आहे. अरे ते आपले लग्न वाजवतील ना म्हणीतच, गाडी जर आली पोहोचायची तर ते म्हणजे हा विद्यार्थी त्याची प्रश्नपत्रिका, त्याची उत्तरपत्रिका, तो कुठं गेला, तो सांगता येईल का लग्नाला गेला म्हणून. बरं कायदा त्यावेळेस पण होता 21-18चा, फक्त आता जास्त त्याचं स्ट्रिक्ट झालं, त्यावेळेस नव्हतं. नाही म्हणजे सर मला जाऊ द्या म्हणतो. मग आम्ही त्यांच्याशी बोललो, म्हणतो सर त्याची इच्छा आहे. त्याला म्हटलं का रे असोली आता एवढं का बरं करू. नाही म्हणजे सर माझी आजी आहे आणि ती म्हणते की माझ्या डोळ्यात एकत्र व्हायला. आता डोळ्यात एका 15 वर्षी, मला वाटतं की आजी 6 वर्ष हयात राहील. बरोबर आहे का? म्हणजे आता विरोधाचा भाग अतिशय एकदम विनम्र विद्यार्थी, समोर जर दिसला ना मला कधी पण नमस्कार केल्याशिवाय कोणी म्हणतं, हीच मोठी मिळतात सर. याच्यापेक्षा आम्हाला काही दुसरं काही नाही लक्षात. आणि हे का घडलं माहिती, त्याच्या पाठीमागं फार मोठे संत ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी यांचे सगळ्यात मोठे. बाकीचे गाव असेल, गावातील प्रतिष्ठित माणसं असतील, जसा विजय सोबन पाटील असतील, बापू असतील, त्यांच्या पाठीमागे आता, परंतु पंचक्रोशीतील सगळे गाव आणि साधू संन्यासीची सुद्धा आशीर्वाद लागतात, त्याच्याशिवाय होत नाही. आज आम्ही अभिमानानं सांगतो की आमच्या एवढ्या बॅच झाल्या, एवढे मुलं, सय्यद सरांनी सांगितलं आमच्या की एवढे मुलं आमची शिकून पुढे गेली, मुली शिकून पुढे गेल्या. तर 4-8 दिवसाला आम्हाला बातमी येते सर
की तुमचा मुलगा आत्ताच मला वाटतं मागच्या 15 आठवड्यात आकाश नदन नावाचा नादीचा विद्यार्थी एकाच वेळेस 2 परीक्षा बँक ऑफ महाराष्ट्र आणि ग्रामीण बँकेची मॅनेजर पदाची परीक्षा पास झाला. आता मला वाटतं त्याचं ट्रेनिंग चालू आहे. याच्यापेक्षा काय पाहिजे? आणि ही सगळी संस्काराची शिदोरी आहे. सगळ्यांचं सहकार्य, गावाचं सहकार्य, पंचकृषीचं सहकार्य, आणि त्याच्यामुळे घडतं आणि आमचा पण उत्साह वाढतो. असा काही कार्यक्रम झाला की आमची एनर्जी वाढते. आम्हाला जसं कोणतरी आता सांगितलं की तुम्ही कायम फ्रेश कशी दिसतात, की तुमच्यामुळे दिसतो आम्ही. तुम्ही जर तोंडाचे बाकी आमच्याकडे केले असते तर आम्ही फ्रेश दिसलोच नसतो. अरे आपलं काय तुम्ही फ्रेश दिसता. याच्यात दररोज आमच्या भेटी होतात रस्त्यावर. रोज एकदम काही असं